This session we discuss about fire and safety. What is fire and safety? Why fire and safety? What exactly role played by person or fire and safety person in industry or any job? Now, if we have to play some role, if we have to work on specific criteria, that criteria must known to us. Like, we know about accident. What is mean by accident? Accident is nothing but the unplanned, uncontrolled event which leads to loss. Okay, that is what the accident. There are few more concepts like near miss accident. Means what? Accident near to happen but not near to happen. म्हणजे ऍक्सिडेंट घडणार होता, घडू शकत होता, पण थोडक्यात बचावलं. नियर मिस ऍक्सिडेंट. एखादी वस्तू डोक्यात पडणार होती, ती थोड्याशा जागेवरनं खाली पडली. नियर मिस झालो आपण. देयर इज वन मोर कन्सेप्ट लाईक दिस वन, नियर मिस ऍक्सिडेंट. नाव द बेसिक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट इज हजार्ड. व्हॉट इज हजार्ड? हजार्ड is something which potentially cause harm. Hazard. हे बघा बस, फायर अँड सेफ्टी ह्या कॉन्सेप्ट मध्ये ऍक्सिडेंट हा महत्वाचा आहे. ऍक्सिडेंट घडतो हजार्डमुळे. ऍक्सिडेंट घडतो हजार्डमुळे. आता आपल्याला हजार्ड बघायचं आहे. आपलं काम आहे ते हजार्ड मिनिमाइज करणे. ओके, आपलं काम काय? ज्या गोष्टीमुळे अपघात होऊ शकतो, बघा मी, ज्या गोष्टींमुळे अपघात होऊ शकतो त्या गोष्टींचा रिमूव्हल करणे. त्या गोष्टी रिमूव्ह करणे. ज्या गोष्टींमुळे दॅट पोटेन्शियल थिंग विच लीड्स टू हार्म, ज्या गोष्टींमुळे अपघात घडू शकतो त्या गोष्टी रिमूव्ह करणे, त्याला पोटेन्शियल कॉज ऑफ हार्म म्हणतात. लेट हॅव एक्झाम्पल. गाडीचा ब्रेक कमी आहे, हे अपघाताला एक कारण होऊ शकतं. हे आहे हजार्ड. वन मोर एक्झाम्पल. आपण जिथे काम करतो त्या फ्लोअरवर ऑइल किंवा ऑइलजन्य पदार्थ इतस्त पसरलेले किंवा सांडलेले आहेत. हजार्ड. अजून अपघात झाला का? नाही. पण अपघात होऊ कशामुळे? त्या ऑइलमुळे. ते ऑइल काय झालं? हजार्ड. पण जर ते क्लीन केलं नाही तर, जर क्लीन केलं तर काही इश्यू आहे का? किंवा ते दुसऱ्या एखाद्या आउटसाइडला पडलेला इश्यू आहे का? नाही. आपण जी केबल वाहून ठेवलेली आहे, एखाद्या कामासाठी केबल ठेवली, पसरवून ठेवली, त्या केबलमधनं मध्ये कुणीही अडकून पडू शकतं. दॅट केबल इज हजार्ड. अजून हजार्ड झालंय का? बघा हा, नीट शब्दाचा खेळ हा. पोटेन्शियल कॉज टू हार्म. हार्म म्हणजे काहीतरी इजा होण्यासाठी, काहीतरी दुखापत होण्यासाठी जे कारणीभूत होऊ शकतं. पोटेन्शियल म्हणजे असणे, कॅपॅबिलिटी असणे, कॅपॅसिटी असणे, कारणीभूत असू शकतं. कॉज कारण, टू हार्म, त्याला काय म्हणतात? हजार्ड. एक्झाम्पल, घरामध्ये ठेवलेली एखादी अव्यवस्थित ठेवलेली एखादी खुर्ची, इंडस्ट्रीमध्ये किंवा कन्स्ट्रक्शन साईटला काम झाल्यानंतर पडलेलं वेस्ट मटेरियल, कन्स्ट्रक्शन साईटला एक्स्ट्रा पडलेलं आयर्न, आपण आयर्न म्हणण्यापेक्षा त्याला स्टील म्हणू, स्टीलचे तुकडे. कन्स्ट्रक्शन साईटचं परत एक्झाम्पल घेतलं तर वापर झाल्यानंतर राहिलेल्या सिमेंट बॅग, ज्यामध्ये कोणी अडकून पडू शकतं. हजार्ड. अजून अपघात झालाय का? पण सपोज एखादा माणूस डोक्यावर मटेरियल घेऊन चालला आहे. तो माणूस जिथनं जातो तिथनं किंवा त्या जिथनं जाणार आहे तिथे ऑइल किंवा केबल किंवा स्टील किंवा सिमेंटच्या बॅग पडलेल्या आहेत. त्याने अपघात होऊ शकतो का? होऊ शकतो. आपली गाडी जेव्हा आपण दुसऱ्याला वापरण्यासाठी देतो, आपली जी बाईक आहे ती जेव्हा आपण दुसऱ्याला वापरण्यासाठी देतो आणि तिचा ब्रेक कमी असेल तर आपण आधीच काय सांगतो? ब्रेक कमी.
ब्रेक कमी आहे किंवा क्लच प्रॉपर वापरात येत नाही, याचा अर्थ आपण जो ऍक्सिडेंट होऊ शकतो त्याला कारणीभूत जी गोष्ट आहे ती त्याला आधीच सांगतो. ह्याच्यामुळे अपघात होऊ, दॅट इज हजार्ड. दॅट इज हजार्ड. म्हणजेच साध्या शब्दात प्रत्येक अपघाताला जबाबदार हजार्ड आहे. ओके बॉस. जसा हजार्ड ऍक्सिडेंट महत्वाचा कॉन्सेप्ट आहे तसं हजार्ड पण महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. प्रत्येक अपघाताला जबाबदार हजार्ड आहे. आणि हजार्ड म्हणजे काय, अजून तर अपघात झाला नाही पण याच्यामुळे अपघात होऊ शकतो. इट इज इन इंग्लिश पोटेन्शियल कॉज टू हार्म. हार्म म्हणजे जी काही इजा वगैरे होणार, दॅट इज हजार्ड. ज्याच्यामुळे अपघात होऊ शकतो, ज्याच्यामुळे लॉस होऊ शकतो, ज्याच्यामुळे ज्याच्यात अपघात करण्याची कॅपॅसिटी आहे, ज्याच्यामुळे अपघात होऊ शकतो त्याला हजार्ड असं म्हणतात. इन इंग्लिश द थिंग हजार्ड इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्सिडेंट. सिंपल. हजार्ड इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्सिडेंट. बिहाइंड or for every accident, we can say for every accident there is hazard responsibility, or responsible is hazard. For every accident hazard is responsible, and hazard is what the thing which potentially cause harm. जी गोष्ट ज्याच्यामुळे हार्म होऊ शकतं, ती गोष्ट ज्याच्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतो त्याला हजार्ड म्हणतात. आणि हजार्ड म्हणजे ज्याच्यामुळे अपघात होऊ शकतो, ज्याच्यामुळे हजार्ड हार्म होऊ शकतो. काही एक्झाम्पल, रोड साईडचं जे वर्क आहे, रोडचं जे काम चालतं, तिथे रोडचं काम चालू आहे. सपोज तुम्ही एखाद्या ठिकाणी रोडचं काम चालू आहे आणि ती जागा आयसोलेट केली नाही. सपोज रेग्युलर आपला हायवे आहे, या हायवेला कुठेतरी ब्रिजचं काम चालू आहे, कुठेतरी सायफॉनचं काम चालू आहे, कुठेतरी गव्हर्नमेंटच्या कुठल्या तरी फॅसिलिटीचं काम चालू आहे, आणि ते काम चालू असताना ती जागा आयसोलेट केली नाही. आता बॉस, जी रहदारी चालू राहणार आहे त्याच्यासाठी ते काय आहे, हजार्ड. जी रहदारी गाड्या येणार जाणार आहे त्यांचा ऍक्सिडेंट त्या गोष्टीमुळे घडू शकतो. मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर टाकले जायचे, आजही टाकले जातात 100%. मध्ये मध्ये प्रमाणापेक्षा जास्त उंचीचे स्पीड ब्रेकर टाकले जात होते, त्याच्यामुळे अपघात व्हायचे. गाडीला गाडी सामोरे जाऊन धडकून होणारे अपघात वेगळे, स्पीड ब्रेकरमुळे लोक एक्सपायर होण्याचं प्रमाण वाढलं. तो स्पीड ब्रेकर हजार्ड झाला होता. रोड साईडला तो स्पीड ब्रेकर काय झाला होता, हजार्ड. मग 4-6 वर्षापूर्वी थोडा चेंज झाला आणि स्पीड ब्रेकरची एक स्पेसिफिक साईज, स्पेसिफिक विड्थ ठेवण्यात आली. आता स्पीड ब्रेकरची साईज कमी करण्यात आली. नाहीतर तो स्पीड ब्रेकर हजार्ड म्हणून रोड साईडला काउंट केला जात होता. म्हणून प्रत्येक अपघाताला जबाबदार हजार्ड. आणि हजार्ड म्हणजे काय, ज्याच्यामुळे अपघात होऊ शकतो त्याला हजार्ड असं म्हटलं जात. आपण एक कन्स्ट्रक्शनचं एक्झाम्पल बघितलं. एक बघू, पेट्रोकेमिकल साईट आहे. सपोज पेट्रोकेमिकलची साईट आहे किंवा केमिकल साईट आहे किंवा पेट्रोकेमिकलची साईट आहे. तिथे कुठेतरी आपण जी, असं तर होत नाही, पण आपण जी इल्युमिनेशनसाठी किंवा लाइटनिंगसाठी जी फॅसिलिटी तयार केली त्याच्यामध्ये लूज कॉन्टॅक्ट असणे. पेट्रोकेमिकलच्या साईडला गॅसेस निघतात, व्हेपर निघतात, फ्लेमेबल व्हेपर निघतात. तिथे जी आपण लाईट आणली त्याच्यासाठी जी वायरिंग केली त्या वायरिंग मध्ये लूज कॉन्टॅक्ट. आता तो लूज कॉन्टॅक्ट तिथे एक्सप्लोजनला कारणीभूत असू शकतो का, असू शकतो. म्हणजे तो हजार्ड झाला, ज्याच्यामुळे काय होऊ शकतं, ऍक्सिडेंट. ओके. किंवा त्याच्यात काय म्हणतात, एक्स्ट्रा काय ओव्हरलोड झाला. ऍक्च्युली आपण जी वायरिंग केली त्यातनं ओव्हरलोड पण होऊ शकतो. तो ओव्हरलोड आपल्याला माहिती, ओव्हरलोड होते, एकदा दोनदा आपल्याला जाणवलं, पण आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आता तो ओव्हरलोड तिथे फायरसाठी किंवा एक्सप्लोजनसाठी कारणीभूत होऊ शकतो का, होऊ शकतो. दॅट बिकम हजार्ड. हजार्ड ही महत्वाची कॉन्सेप्ट आहे, ती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे का. ठीक आहे, आपल्याला ऍक्सिडेंट माहिती आहे, आपल्याला सेफ्टी माहिती आहे, आता थोडंफार प्रमाणात आपल्याला हजार्ड पण माहिती. का बरं हजार्ड माहित असायला पाहिजे, बघा बरोबर. म्हणजे एखाद्या कंपनी किंवा आधीच आपण सेफ्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला तेथील पोटेन्शियल कॉज रिमूव्ह करणं गरजेचं आहे.
आणि ते पोटेन्शियल कॉज म्हणजे हजार्ड रिमूव्ह जर झाले तर तिथे काय होणार, ऍक्सिडेंट होणार नाही, सेफ्टी राहील. दॅट इज द आन्सर. आपण का हे शिकतो ते खूप महत्वाचं आहे. आपण ऍक्सिडेंट का शिकलो तर आपल्याला ते कमी करायचे. आता हजार्ड का, तुम्ही उद्या जॉबला गेलात तिथे आणि तुम्हाला विचारलं तुम्ही काय काम करणार आता इथे, ऍज अ सेफ्टीचा पर्सन म्हणून तुम्हाला जर रिक्रूट केलं तर तुम्ही काय काम करणार, ते असं नाही म्हणणार किंवा ते हे नाही विचारणार इंटरव्ह्यू मध्ये डिफाईन हजार्ड, ते पेपरला हजार्डची डेफिनेशन लिहिणे, पोटेन्शियल कॉज टू हार्म हे लिहिणं पेपरला. ते तिथे जाऊन तुम्हाला जर विचारलं ठीक आहे आम्ही तुम्हाला सेफ्टीसाठी इम्प्लिमेंट करतो किंवा रिक्रूट करतो, काय काम करणार तुम्ही इथे, तर सायंटिफिक उत्तर हे, बाकी काम काय करणार आहे, कारण ते उत्तर अजून पण एक्सप्लेन होते. कारण आपण जिथे इंटरव्ह्यूला जाणार आहे त्या इंडस्ट्रीचं, त्या सेक्टरचं आणि त्या कंपनीचा अभ्यास करणं आपल्या गरजेचं आहे. पण तरी पण एक जेन्युअन आन्सर किंवा एक सायंटिफिक आन्सर द्यायचं असेल तर तुम्ही तिथे म्हणू शकता हजार्ड रिमूव्हल करणं हे माझं काम आहे. हजार्ड रिमूव्हल करणं हे काम आहे. मग आता फायर अँड सेफ्टीचं काम काय, पर्सनचं काम काय, जॉब साईटचे हजार्ड रिमूव्ह करणे. ओके, जॉब साईटचे हजार्ड रिमूव्ह करणे. मग तुम्ही जेव्हा तिथे सांगणार आहात की जॉब साईटचे हजार्ड रिमूव्ह करणे माझं काम आहे, तेव्हा तुम्हाला हजार्ड म्हणजे काय माहित पाहिजे. ओके, मग आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, ऍक्सिडेंट मिनिमाइज करण्यासाठी आपल्याला काय ऍक्शन घ्यावे लागतील, ऍक्सिडेंट मिनिमाइज करण्यासाठी काय करावं लागेल, ऑब्झर्वेशन, सर्वे. कशासाठी करतो आपण सर्वे, ऑब्झर्वेशन, जे काय करणार ते हजार्ड शोधण्यासाठी. सिंपल आन्सर आहे. आपण हजार्ड का शिकलो तुम्हाला मी परत क्लिअर करतो, तुम्हाला क्लीन सांगतो. तुम्ही जेव्हा जॉबला जातात, जेव्हा जॉब करणार आहात एका कंपनीत, तिथे जाऊन तुम्ही फक्त हजार्ड शोधणार आहे. दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला प्रश्न विचारतो, नीट आहे. तुम्ही ऍक्सिडेंट कमी करणार म्हणजे काय करणार, एखाद्या जॉब साईटला गेल्यानंतर तुम्ही ऍक्सिडेंट कमी करणार म्हणजे तिथे जाऊन काय काम करणार नेमकं. मी तुमच्या जागी उत्तर देतो, असतो तर उत्तर दिलं असतं मी हजार्ड कमी करणार. मग आता ते दुसरा प्रश्न विचारते, हजार्ड कमी करणार म्हणजे काय. त्यासाठी आपल्याला हजार्ड म्हणजे काय माहित असणं गरजेचं. जर आपण सायंटिफिकली बघितलं तर पोटेन्शियल कॉज टू हार्म, पोटेन्शियल कॉज टू हार्म हे झालं सायंटिफिकल. जर आपल्याला प्रॉपर उत्तर द्यायचं आहे आपल्या एन्व्हायरमेंटनुसार तर आपण म्हणू शकतो ज्याच्यामुळे अपघात होणार आहे, पोटेन्शियल कॉज ज्याच्यामुळे अपघात होणार आहे त्याचं काय करणार मी, रिमूव्हल करणार. परत आपण पहिल्यापासून सुरुवात करू. एखाद्या इंडस्ट्रीमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या सेक्टरमध्ये जेव्हा आपण जॉबला जातो ऍज अ फायर अँड सेफ्टी पर्सन, म्हणजे तिथे आपण काय काम करतो, कशासाठी जातो, काय काम करतो सोडून द्या, आपण तिथे कशासाठी जातो फायर अँड सेफ्टी पर्सन म्हणून, ऍक्सिडेंट मिनिमाइज करण्याचं. आता त्याच्याशी रिलेटेड दुसरा प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारतील, तुम्ही अपघात कसे रिमूव्ह करणार, कसे मिनिमाइज करणार. ते जर बोलले, हे बघा एक लक्षात ठेवा, ते जर बोलले तुम्ही अपघात कसे संपवणार, रिमूव्ह करणार, तर त्यांना फिक्स सांगायचं एकदम छाती ठोकपणे, सर इट इज नॉट पॉसिबल टू रिमूव्ह ऍक्सिडेंट, इट इज पॉसिबल टू मिनिमाइज ऍक्सिडेंट रेट. मग आता तुम्हाला विचारलं तुम्ही येथील ऍक्सिडेंटचं प्रमाण कसं कमी करू शकता, तर काय उत्तर द्या, हजार्ड कमी करा. आपण आता हजार्डच बघतोय, हे कायम डोक्यात ठेवायचं, हा कायमचा प्रश्न आहे. आम्ही तेथील सर आय मिनिमाइज द हजार्ड, आय विल रिमूव्ह द हजार्ड, आय फाइंड आउट द हजार्ड रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्सिडेंट. मग आता ते परत विचारतील हजार्ड रिमूव्ह करणार म्हणजे नेमकं काय करणार. म्हणजे तुम्हाला हजार्ड माहित असणं गरजेचं आहे. हजार्ड रिमूव्ह करणार म्हणजे काय करणार, ज्याच्यामुळे अपघात होतात, ज्याच्यामुळे अपघात होऊ शकतात त्याला हजार्ड म्हणतात, ज्याच्यामुळे हार्म होईल त्याला हजार्ड असं म्हणतात. पोटेन्शियल आहे त्याच्यात पात्रता आहे, पोटेन्शियल आहे का ते अपघात करू शकतात, त्याला तुम्ही रिमूव्ह करणार. मग फॉर एक्झाम्पल त्यांना सांगायचं झालं तर काय एक्झाम्पल द्या, तिथे गेलाय म्हणजे तुम्ही तासभर तर तिथे आहात, तिथे तुम्हाला तर दिसेल इथे हे हजार्ड आहे, तिथे ते हजार्ड आहे, दिसेलच. मग एक जेन्युअन किंवा कॉमन आन्सर द्या,
तुम्हाला कंपनीतले हजार्ड रिमूव्ह करायचे म्हणजे तुम्ही काय कराल? एखाद्या वस्तूमुळे अपघात होण्याचा आधी ती वस्तू ज्या त्या जागेवर ठेवून. म्हणजे आता जेव्हा तुम्ही सायंटिफिकली उत्तर द्याल तेव्हा तुम्ही म्हणाल प्रॉपर हाऊसकीपिंग करणे. जी वस्तू तिथे ज्याच्या त्याच्या जागी जी ती वस्तू ठेवणे त्याला म्हणतात हाऊसकीपिंग. काम झाल्यानंतर लाईट बंद करणे, काम झाल्यानंतर चेअर त्याच्या जागी ठेवणे, काम झाल्यानंतर आपलं जे मटेरियल आहे किंवा जी मशिनरी आहे ती प्रॉपर तिथनं रिमूव्ह करणे, वेस्टेज रिमूव्ह करणे, ह्याला म्हणतात हाऊसकीपिंग. त्याची जागा ती नाही ना. म्हणजे पहिलं उत्तर तुम्ही दिलंय हजार्ड रिमूव्ह करणार म्हणजे प्रॉपर हाऊसकीपिंग करणार. ओके, हाऊसकीपिंग म्हणजे जिथली वस्तू तिथे ठेवणे. ओव्हरऑल असे बरेच सारे आन्सर आहे. प्रॉपर लाइटनिंग बघणार, इलेक्ट्रिकल फिटिंग प्रॉपर बघणार, प्रॉपर तिथल्या लोकांना सेफ्टीची प्रॉपर जाणीव आहे का बघणार, जो तो जास्त त्याचं काम करतो की नाही ते बघणार, तो त्याच्या कामात ट्रेन आहे की नाही, असे बरेच सारे आन्सर आहे. पण एक प्रॉपर कॉन्सेप्ट हजार्ड का शिकतो आपण, ह्याचं हे उत्तर आहे. आपण हजार्ड का शिकलो? हा, अपघात होण्यासाठी ज्या जबाबदार गोष्टी आहेत त्या गोष्टी रिमूव्ह करणे किंवा त्या गोष्टी म्हणजे हजार्ड. ज्याच्यामुळे अपघात होतो त्या गोष्टी म्हणजे हजार्ड. आणि आपलं काम काय आहे? आपलं पर्सनल काम काय? ते हजार्ड शोधणे. मग ते सर्वेने शोधू, इन्स्पेक्शनने शोधू, प्रॉपर ऑब्झर्वेशनने शोधू, चेकलिस्टने शोधू, त्याला बरेच पर्याय आहेत, ते आपण शोधणार आहोत. पण ते हजार्ड शोधणे हे आपलं काम आहे. आणि म्हणून आपल्याला हजार्ड माहीत असणं गरजेचं आहे. जे हजार्ड अपघाताला, ऍक्सिडेंटला जबाबदार आहे. साधी सिंपल गोष्ट, जे हजार्ड ऍक्सिडेंटला जबाबदार आहे ते हजार्ड शोधणे. आणि ते शोधून चालणार नाही, फक्त त्याच्यावर पर्याय पण काढणे. याला हजार्ड असं म्हणतात. मग रिस्क म्हणजे काय? आता हे आपण का टर्मिनॉलॉजी शिकतोय? आपण पहिली टर्मिनॉलॉजी आपण बघितली होती ऍक्सिडेंट. त्यापूर्वी पहिली टर्मिनॉलॉजी आपण बघितली होती सेफ्टी, फ्रीडम फ्रॉम सो मेनी कॉन्सेप्ट, पण फ्रीडम फ्रॉम आपण सेफ्टी बघितली. त्यानंतर ऍक्सिडेंट बघितला, दुसरी टर्मिनॉलॉजी टर्म, एखादी कॉन्सेप्ट जी आपल्याला गरजेची. तिसरी बघितली आपण हजार्ड. ओके, आता अजून एक टर्मिनॉलॉजी आहे, अजून एक कॉन्सेप्ट आहे रिस्क. रिस्क तुमच्या मते रिस्क म्हणजे काय? तुमच्या मते जे असेल ते आन्सर, जे काय असेल ते तुमच्या मते रिस्क म्हणजे काय? त्याला वाचणं. ओके, एकदा आग नाही का पडल्या त्याला वाचण्यासाठी. ओके ओके ओके. आपण जरा रिस्क सायंटिफिकली बघण्यापूर्वी मी असं जर म्हटलं तर आपल्या गाडीला ब्रेक कमी आहे, हे हजार्ड मान्य आहे तुम्हाला? आपल्या गाडीला ब्रेक कमी आहे हे हजार्ड मान्य, तरी देखील आपण आपली गाडी 80, 70, 80, 90, 70, 80च्या स्पीडने चालवतो. ही काय झाली? रिस्क. शब्द नीट आहे का? रिस्क झाली. लोक रिक्स म्हणतात. रिस्क ही काय झाली? रिस्क. आपल्याला माहित आहे की आपलं जे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर व्हेकल आहे, टू व्हीलर जे व्हेकल आहे त्याला हजार्ड आहे कमी ब्रेक लागण्याचा, तरी देखील आपण 80, 70, 80च्या स्पीडने गाडी चालवतो विदाउट एनी पीपी. म्हणजे जर काही इमर्जन्सी किंवा हर्डल आलं तर आपल्या गाडीचा ब्रेक कमी लागेल किंवा कदाचित लागणार देखील नाही, आणि त्यातनं काय होऊ शकतो? हजार्ड. तरी देखील आपण तेच मेंटेन करतो स्पीड, याला काय म्हणतात? रिस्क. आपण जरा सेफ्टीच्या भाषेत बघू. रिस्क इज व्हॉट? प्रोबॅबिलिटी ऑफ हार्म. लिसन केअरफुली. प्रोबॅबिलिटी ऑफ हार्म फ्रॉम हजार्ड. फ्रॉम हजार्ड. ऍक्सिडेंट, अनकंट्रोल, अनप्लॅन, अनप्रेडिक्टेड इव्हेंट विच लीड्स टू लॉस. हा ऍक्सिडेंट कशामुळे घडतो? हजार्डमुळे. पोटेन्शियल कॉज टू हार्म. हजार्ड फक्त असून अपघात होत नाही. 100% जे अपघात होतात ते हजार्डमुळे होतात, पण फक्त हजार्ड असून अपघात होत नाही. हजार्ड माहीत असून आपण रिस्क घेतो. व्हॉट इज अ रिस्क? रिस्क इज प्रोबॅबिलिटी ऑफ हार्म फ्रॉम हजार्ड. व्हॉट? प्रोबॅबिलिटी ऑफ हार्म रिझल्टिंग फ्रॉम हजार्ड.
थोडं जड वाटते. काहीच नाही. एकदम साध्या सिंपल भाषेत जर तुम्हाला शिकवायचं झालं किंवा सांगायचं झालं तर प्रत्येक अपघाताला जबाबदार हजार्ड आहे. हजार्ड म्हणजे जी गोष्ट ज्याच्यामुळे अपघात होऊ शकतो. आणि रिस्क म्हणजे आपल्याला माहित आहे हे हजार्ड आहे, तरी देखील आपण ते हजार्ड रिमूव्हल करत नाही आणि तरीही ते काम कंटिन्यू ठेवतो, त्याला रिस्क म्हणतात. एकदम साध्या आणि सिंपल भाषेत आपल्याला माहिती आहे आपल्या सायकलची चेन पडते, ते झालं हजार्ड. आपल्याला माहिती आहे आपल्या सायकलची चेन पडते, ते झालं हजार्ड. आणि तरी देखील आपण हाय स्पीडने पॅन्डल मारत सायकल चालवतोय, ती काय झाली रिस्क. आपल्याला माहिती आहे आपण हाईटवर काम करतोय, कन्स्ट्रक्शन साईटला हाईटवर काम करतोय. हाईटवर काम करणे म्हणजे हजार्ड आहे. ओके, तिथे आपण सेफ्टी बेल्ट वापरला, पडू नये म्हणून सेफ्टी बेल्ट वापरला, ते पण ठीक आहे. पण आपण काम करत असताना, हाईटवर काम करत असताना प्रॉपर लक्ष देऊन काम करत नाही. आपल्याला माहिती आहे तिथं ऑइली पार्ट आहे, आपण जे स्कॅफोल्ड बनवलंय त्याच्यावर ऑइल किंवा ऑइलजन्य पदार्थ सांडलेले आहेत, तरी देखील आपण ते क्लीन न करता ऑइल, आपल्या स्कॅफोल्डवर ऑइल सांडलेलं आहे, हे झालं हजार्ड. बघा हा, स्कॅफोल्ड म्हणजे पहाड, कन्स्ट्रक्शन साईटला बांबूचं वगैरे पहाड बनवतो, त्यावर ऑइल सांडलेलं आहे, हे आपल्याला माहित आहे, हे आहे हजार्ड. तरी देखील आपण त्यावर काम करतो, ती झाली रिस्क. आपण ज्या लॅडरने, शिडीने वरती जाणार आहोत, त्या लॅडरचा जो, त्याला रेग्युलर वर्ड पण आहे, त्या लॅडरचा जो सपोर्ट आहे तो खराब झालेला आहे, तरी देखील आपण त्या लॅडरचा वापर करत आहोत, ती झाली रिस्क. आपण ज्या फील्डवर किंवा वर्क साईटला काम करतोय तिथे शॉर्ट सर्किट होतंय, आपल्याला दिसतंय. आपल्या शेजारी पण ट्रान्सफॉर्मर असतो, डीपी असते, आपण त्याला डीपी म्हणतो, डिस्ट्रीब्युशन पॉइंट ट्रान्सफॉर्मर. तिथे ना कंटिन्युअस स्पार्किंग होते, तरी देखील आपण त्याच्यावर ऍक्शन घेत नाही. ती स्पार्किंग होतीये कंटिन्युअस, म्हणजे तिथे कुठला तरी अपघात होऊन तो डिस्ट्रीब्युशन पॉइंट तर खराब होईनच, तो ट्रान्सफॉर्मर तर खराब होईनच, पण आपली जी लाईट आहे, जी आपल्याला घरात मिळते किंवा विहिरीसाठी मिळते, त्या मशिनरीला सुद्धा हजार्ड किंवा त्या मशिनरीला सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो, हे माहीत असून देखील आपण त्या ट्रान्सफॉर्मरशी रिलेटेड ज्या ऍक्शन होत आहेत, जे हजार्ड होत आहेत, त्यावर ऍक्शन घेत नाही. आणि आपली मोटार किंवा आपल्या घरातले वस्तू, जे इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत, त्या चालवतोय, म्हणजे आपण काय घेतोय, रिस्क. साधी सिंपल गोष्ट. असं म्हटलं जातं, जेव्हा पाऊस पडतो आणि तिथे विजा चमकतात, पाऊस आणि विजा एकत्र चालतात, तेव्हा मोबाईलचा वापर कमी करा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इंटरनेट वापरू नका. तिसरी गोष्ट, कुणाला कॉल करू नका. आपण ज्या थ्रू कॉल घेतोय किंवा करतोय त्याच्या ध्वनी लहरी किंवा त्याचे जे वेव्हलेंथ आहे त्याच्यामुळे वीज आपल्याकडे आकर्षित होऊ शकते. ते जे वातावरण बनलेलं आहे ते काय आहे, हजार्ड. पण तरी देखील आपण कुणाला तरी कॉल करतोय, तरी देखील आपण गुगलवर काहीतरी सर्च करतो, ही काय झाली, रिस्क. कोकणामध्ये, जनरली कोकणामध्ये सर्व घरांवर, आपण 10वीला शिकलेलो आहोत हे, पण कोकणामध्ये सर्व घरांवर धातू लावलेला असतो आणि तो धातू जमिनीत काढून दिलेला असतो. का बरं? तिथे पावसाचं प्रमाण जास्त आहे. पावसाचं प्रमाण जास्त असल्या कारणामुळे तिथे वीज चमकण्याचं किंवा विजाचं प्रमाण देखील जास्त आहे आणि म्हणून तिथे वीज पडण्याचं हजार्ड होऊ शकतं. पण ते हजार्ड होऊन आपला लॉस होऊ नये, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा किंवा तेथील जनावरांचा किंवा माणसांचा, म्हणून ते लोक रिस्क घेत नाही आणि तिथनं धातू टाकून जमिनीत, ती पडली, जर वीज पडली किंवा तसं जर काही घडलं तर ती जमिनीत जाऊ शकेल याची व्यवस्था केली जाते, म्हणजे त्यांनी रिस्क कमी केली. आता हा रिस्क नावाचा प्रकार, प्रोबॅबिलिटी ऑफ हार्म ड्यू टू हजार्ड. रिस्क म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ हार्म ड्यू टू हजार्ड. व्हॉट एव्हर, जाऊ दे, थोड्या वेळ तुम्हाला रिस्क समजलं नाही असं समजू आपण, ठीक आहे, व्हॉट एव्हर. आपल्याला फक्त ऍक्सिडेंट आणि हजार्ड माहिती आहे. ओके बॉस,
इंडस्ट्रीमध्ये ना खूप सारे कायदे वापरले जातात. त्या कायद्यांमध्ये मशिनरी जी आपण वापरतो तिची एक लाईफ आहे. बघा आपण एक जेन्युइन एक्झाम्पल बघू. आपण रिस्कच बघतोय. रिस्क आपण जे टू व्हीलर वापरतो ना तिची लाईफ किती आहे? 15 वर्ष.